मंत्री छगन भुजबळ लोकसभेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांनी माहिती दिली। भुजबळ नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। भुजबळांच्या समर्थकांकडून टीझर व्हायरल होतो, त्यामुळे चर्चांना उधाण आले। नाशिक लोकसभेसाठी भुजबळांचं नाव चर्चेत आहे, त्यामुळे हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। तर मंत्री छगन भुजबळ लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे। भुजबळ नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, त्यामुळे हेमंत गोडसेंचा पत्ता मात्र कट होण्याची शक्यता आहे। छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून एक टीझर सुद्धा सध्या व्हायरल केला जातोय। नाशिक लोकसभेसाठी भुजबळांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि पुढे आहे, त्यामुळे हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, खरं तर भुजबळ यांच्या समर्थकांकडून एक टीझर व्हायरल केलाय, त्यामुळे त्यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत असल्याची माहिती आहे। काय सविस्तर अपडेट्स? स्वतः छगन भुजबळ यांनी देखील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती। अजित पवार गटाचे नाशिक लोकसभा मतदारसंघात 2 आमदार आहेत। स्वतः समीर भुजबळ त्यांचे पुतणे देखील खासदार राहिलेले आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे, आणि त्यामुळे नाशिकची जागा पुन्हा एकदा अजित पवार गटाला आणि पर्यायाने भुजबळांना द्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती छगन भुजबळ यांनी केलेली होती। आणि आता एक टीझर जो आहे तो छगन भुजबळ यांचा समर्थकांकडून व्हायरल केला जातोय। विशेष म्हणजे या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहे। एकीकडे हेमंत गोडसे यांनी 2 दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं होतं, दुसरीकडे भाजपचे देखील आमदार आणि पदाधिकारी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांना विनंती करतात की नाशिकची जागा भाजपकडे घ्यावी। आणि या सगळ्या एक शिंदे आणि भाजपच्या वादामध्ये आता छगन भुजबळांनी देखील उडी घेतलेली आहे। स्वतः छगन भुजबळ काल आपले सर्व कार्यक्रम रद्द करून अचानक सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले। त्यांनी काही बैठका देखील पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिकमध्ये घेतलेल्या आहेत आणि एकूणच चाचपणी छगन भुजबळांकडून नाशिक लोकसभेसाठी केली जाते। नक्कीच अभिजित, त्यामुळे जरी छगन भुजबळ इच्छुक असले तरी नाशिकची जागा नेमकी कुणाच्या पदरात पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।